महाकाल। अरे काय झालं? माझ्या मम्मीला सोडून आहे ना माझ्या मावशीकडे आलोय अभ्यास करायला। मग माझी मावशी ना मला खेळू बी नाही देत, खाऊ बी नाही देत, फक्त अभ्यास कर म्हणे। 12 महिने अभ्यासच करत राह म्हणे, मला खेळायला बी नाही सोडत। मी रोज अभ्यास करतो। कितीला? मी 6वीला गेलो आता। मग आई कुठे राहते? माझी आई खेडेगावात राहते। मग तिने अभ्यास कर, तिचं काय चुकीचं आहे? अभ्यास का नाही करत? मी अभ्यास रोज करतो, मला खेळायलाच नाही पाठवत। अरे काय करायचं आता? तुझं कसं आहे माहिती का, तिने सांगितलं तेवढा अभ्यास करायचा, मग खेळायला जायचं। असा टाईम बनव ना तू रोज, मी 2 घंटे अभ्यास करणार, 2 घंटे खेळणार। तिचं पण काय चुकीचं आहे? आता तिने काय केलं, तिच्या मम्मीने जवळ तुला ठेवलं नाही का तुला इथं? मग तू असं रोज येऊन बसतो का तिला? रोज मारते का ती? हो रोज मारते। मग तू तिला समजून सांगायचं का मारते, काही कारण असेल ना तर? तुला खोड्या करतो का रोज काही? नाही, काहीच नाही करत, मी रोज अभ्यास करतो। मी फक्त तरी पण मारते का? मला खेळायला जायचं, ते जाऊ नाही देत। मग खेळायला मित्र आहे का तुझ्याकडे? मित्र आहे का पोरं? मित्र आहे पण ते खेळू नाही देत मला। बरं आता तुम्ही कुठं राहिले? इथंच राहिले का? हा इथंच राहते। आता मग तुझ्या ताईला माहिती का तू इथे म्हणून? तू रोज इथे माहिती का? नाही आता ती शोधत असेल ना तुला घरी, मग तिला किती परेशान होईल माहिती का? जा बरं घरी, का नाही जाणार? नाही, मला नाही जायचं, ते मारेल मला आधी। अरे नाही ना मारणार, मी येऊ का तुझ्यासोबत? चला। पण मला घर नाही ना माहिती, मला घेऊन असेल. हा घेऊन जाऊ तुला। ती आहे का ताई तुझी? हा तीच आहे। आता आली तुला मारायला बघ, आता मारते तुला, ये. अरे मारत आता काय रे? इथं घर बसलाय? ही ताई आहे का? मावशी आहे का? हे कोण आहे? ओळखतो का तू? नाही। चल हे मार. कोण आहे तुम्ही? तुझं नाव काय? का बरं? नाही याला का मारते? आमचा पर्सनल विषय आहे तो, तुम्हाला काय अरे करायचं? तू पर्सनली तुमचं मान्य आहे, पण तू रडत बसतो नाही ते. कशाला रडलतो? काय रे, काय सांगितलं? शिकायला ठेवलं तर मारता का तुम्ही तिला? थांबा यांना काय सांगितलं तू? काही नाही सांगितलं। मग काय सांगितलं? मी मारते तुला असं? नाही। अहो हात सोडा त्याचा। नाही मारायचं नाही बरं का? हात सोडा त्याला। नाही तुम्ही घे माझ्या घरी ठेवायला शिकायला ठेवायचं. तुम्हाला काय करायचंय? पण मी आहे ना, तुमचं काम करून तुम्ही इथं का बरं आले? नाही मी तुमचा लहान मुलाला बरं तुमचा नंबर द्या, काय अडचण आहे तुम्हाला? ताईचा नंबर दे, मी तिला समजून. कशाला नंबर द्या ना नंबर. काय तुम्हाला काय अडचण आहे का त्याची? नाही. तुमचं नाव काय? काय करायचंय? चल तू. अहो तुमचा नंबर. असं कोणाला पण काय घरच्या गोष्टी सांगायच्या नाही, अनोळखी व्यक्ती तुला उचलून द्यायला मग काय करायचं? मी उचलून देणारा दिसतो का? काय करणार आहे? उचलून देणारा दिसतोय का मी? कसं मला वाटलं का? अहो त्याचा हात सोडा आधी। मारायचं नाही बरं का? तुम्ही त्याचा हात सोडा। काय चाललंय तुमचं इथं? बरं मारायचं नाही. आरडाओरडा करून लोकांना बोलवलं. नाही त्याला सोडा आधी। ॲड्रेस कुठे? घराचा ॲड्रेस कोणता? काय करायचंय? म्हणजे कधी मारलं का बघायला येईल नाही मी तुम्हाला. का बरं? पोलीस आहे तुम्ही? नाही पोलीस नाही, त्याचे आई-वडील आहे? मी समाजसेवक. चला उठा। काही समस्या करायची गरज नाही, सोडा त्याला। चल रे। आणि असं कोणाच्या पण नादी लागायचं नाही। काय भलाई, काय त्या मुलीला एवढं बोललं, भलाईचं जमानाच नाही राहिला. चांगलं मग बोललं तिला, काय माणसं झाली विचित्र. जाऊ दे, आपल्याला काय करा, मारू दे आपलं काय चाललं विषय.
अरे आज पण मारला का रे तुला? हो दादा, तिला सांगितलं होतं ना काल नको मारू म्हणून, नाही ऐकत का? मी ऐकत ते. आता जर ती आली ना मी तिला ती 2 गालात देईल तिच्या, मीच तिला मारेल. दादा हा, जर तू तिला मारलं हा. तर तेच तुला मारून फेकणार दादा. एवढी खतरनाक आहे हा, सगळ्यांना मारून फेक. ती तर किती बारीक आहे. बारीक दिसते पण लई आहे ती. असं आहे का? लई नाही तर मोठी. ती यायच्या आधीच मला कल्टी मारावं लागेल. हा. चॉकलेट मस्त आहे ना? काय चॉकलेट का आली येते बरं का ती तुला घ्यायला येते. दादा आता पळायचं बोलतो का? नाही नाही, अरे एवढं काय घाबरतो तिला, येऊ दे रे, मी बोलतो ना तिला. बघ तिकडं आली ती. ती पण दादा दीदी आली तर पळू अरे काय नाही घाबरत मी. काय रे, तुला मी त्या दिवशी पण सांगितलं होतं ना, हात सोडा त्याचा. काय सांगितलं ना तुला मारायचं नाही. तुम्ही कोण आहे पण? काय? मला सगळं समजतं बरं या माणसाचं. ऐक ऐक. थुक ते, थुक ए पटकन. ए नको 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 नको, चांगलं चॉकलेट आहे. थुक ते, थुक, थुक पटकन. काय तुला? का बरं? अरे, चला, मी तिची काम नाही दोस्ती तुम्हाला करतोय. काही? मी तुम्ही दोस्त- का बरं त्याच्याशी बोलताय? चांगली हात मैत्री सोडा त्याचा. मैत्री करतोय. हात सोडा. आणि काय गरज तुझं नाही. नाव नाही सांगितलं ना काल काय काय? गरज आहे तुम्हाला? काहीतरी नाव सांग ना काय असेल ना. मला मला समजतंय काय सुमन, कोणत्या टाईपचा माणूस प्रिया, आहे तो? दीपाली. मी इला लोक गोळा करत बरं का. अरे नीट पण राहायचं. चला कामाला चांगली लागा. मदत करतोय मी. कामाला लागा तुमच्या. चला पटकन. चला काम करा तुमचं. रोज 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 बरं, मी रोज घरी येईल बघते मी. मदत मला करायला. सगळं समजतंय काय चाललंय. काय चाललंय म्हणजे तू मदत? पण हे लोक तुला काही खाऊन टाकून देतील तुझ्या जेवणामध्ये. हो मी तसलं ना, तसला माणूस दिसतो का तुम्हाला? तसलंच माणूस दिसतोय मला तू. चल जा इथून. तुझ्या सारख्यानं चांगलं ओळखते मी, समजलं ना? अरे भला इथं जमानाच नाही चल, राहिला. चल, पुढं चल. ए, चल, चल, पाहून चल. गेली मी चल, बरं का, रस्ता बघ. मी पण काही कमी नाही, पाहून गेली. पुढं चल, चल पुढं बघ, चल रे. आणि परत यायचं नाही गार्डन मध्ये. हा माणूस जर दिसला ना सगळ्यात आधी मला बोलवायचं, पोलिसालाच बोलवलं नाही तर. नीट राहायचं, यायचं पाहून नाही. गेली बरं का मी. बघ, चल पुढं चल. आला मोठा. असं नाही करायचं ना का? समजतं का? हे बघ तुला आता परत सांगते हं, या गार्डन मध्ये परत यायचं नाही, तुम्ही बसायचं नाही. कशी कशी लोक राहतात. तुला जर उचलून नेलं तर काय करायचं आपण? तुझ्या मम्मीला पण बोलवलंय मी आता. नको झालंय. तो बाबा पाहिलं ना कसा बोलत होता, मागे लागला, उचलून घेऊन गेला, गुंडासारखा दिसतोय. मग काय करशील तू? हां, सॉरी. असं नाही करायचं बेटा. चल घरी जाऊ, तुझ्या मम्मीला पण बोलवलंय आपण. हॅलो, काय ग, आली का तू? ये बरं इथं, आपल्या इथं समोर गार्डन आहे ना, इथे खालीच आहे मी. ये. हां आली इथून नाही ये लवकर. काय हिचे सारखे फोन येत असतात. काय एवढं काय करून आली बोलून घेतलं मला. बस येतो. काय झालंय? अरे काय सांगू तुला, नुसतं वैताग आलेला आहे मला. काय झालं? एक तर तुम्हाला त्याला पाठवलं शिक्षण करायला, मी त्याला सांभाळते, तर हा मुलगा येऊन इथे बसतो. त्याला सांगितलं अभ्यास करायला, तर अभ्यास करायला नको. काय झालं का, मला हे लागतंय, मला भूक लागते, अभ्यास करायचं नावाने डायरेक्ट काहीच करत नाही तो. त्याची टीचर मला बोलतात, त्याची ट्युशनचे टीचर पण मला बोलतात. आणि इथे येऊन बसतो, गार्डनमध्ये बसतो. एक अनोळखी माणूस रोज येतोय सध्या, आणि तो त्याला मस्त चॉकलेट देतोय, काही ना काही खायला देतोय. आणि त्याला म्हणतो तुझ्या दीदीचं नाव काय, नंबर काय, कुठे राहतो, असं त्याला विचारतोय. मग काही झालं पुढं मागं तर काय करायचं? तो माणूस जायचं मागं लागले असं वाटतंय मला. तो माणूस याला काय कळतंय, हा तर लहान आहे ना. कशाला जायचं तू कुठे? मावशी सांगते ते ऐकत जा ना. मला रोज अभ्यास करायला लावते ती मावशी. मला खेळून मग करायचं नाही का अभ्यास? कशाला पाठवलं तुला माझ्याजवळ? घेऊन जा त्याला तुझ्या घरी. नको मला पण तो आता माझा झंझट जॉब पण असतो नको. म्हणून मी त्याला तुझ्याकडे पाठवलंय. पण नाही ना, तो ऐकत नाही ना माझं. त्याला तर वाटते मावशी तर वाईट आहे, तो दुसऱ्या लोकांना जाऊन सगळं सांगतो, असं आहे तसं आहे, मावशी अशी. अनोळखी लोकांना घेऊन जाईल ना उचलून त्याला. तू तर मलाच बोलशील ना, लक्ष नाही दिलं का म्हणून. न सांगता निघून जातो तो. त्याला शोधत शोधत आले मी इथे. मला रोज मारते ती, म्हणून मी इथं येऊन बसत. तू पण का मारते त्याला? मला काय रोज? हाऊस आली का त्याला मारायची? तू कुठे समजून मारणार आहे तुला मी? सांगायचं ना त्याला. अभ्यासाला लहान आहे तो, अजून सांगते त्याला फक्त कळत मी त्याला. नाही, लहान आहे तो. एक काम कर, तुझ्या घरी घेऊन जा. नकोय मला तो. कशाला आपल्या बहिणींमध्ये पुन्हा वाद होईल आणि किंवा आपले नातं खराब होईल. चल त्याला घेऊन जा तुझ्या घरी. नाही तू त्याला घेऊनच जा. असं कसं घेऊन जाऊ मी त्याला लगेच? आता माझ्या जॉबमुळे मला त्याला घेऊन नाही जाता येणार. का बरं? हे बघ आता तो माणूस सारखा येईल, याला एक तर तो माणूस खूप आवडायला लागलेला आहे आता, आणि तो त्याच्यासोबतच जातो. तो माणूस म्हणतो मी त्याला घेऊन जाईल, मी समाजसेवा दीदी. करेल. कोणता माणूस? तो माणूस मी तुला लई आवडतो. ए शांत बस, काही पण नको बोलू. हे बघ असं कोण बोलायला, हे बघ माणूस आहे कसं तो? बोलायला थांब, मी लागलेलं बघते आहे. त्याच्याकडे त्याच्याकडे लक्ष दे जरा, नाही तर याच्या पप्पांना बोलवून घे. काय हा त्याचे पप्पा पण येणार आहे आता निवृत्तीमध्ये. त्याला